सरकारी काम आणि 6 महिने थांब याचा प्रत्यय जुन्नर तालुक्यातील श्रीमती सत्यभामा बुगदे या 70 वर्षांच्या आजीबाईंना आला। पानन रस्ता मिळावा यासाठी त्यांनी गेल्या 6 वर्षांपासून जुन्नर तहसीलदार कार्यालयात हेलपाटे मारले, मात्र फक्त आश्वासन मिळाले। आता त्यांनी शासनाच्या विरोधात आमरण उपोषणाचा इशारा देऊन प्रत्यक्षात उपोषणालाही बसल्या। शासनाचे लक्ष वेधावे यासाठी समाज माध्यमातून उपोषणाची बातमी प्रसारित झाली। श्रीमती सत्यभामा बुगदे म्हणतात की गेली 6 वर्ष पानन रस्ता मिळावा यासाठी तहसील कार्यालयाकडे न्याय मागत आहे, मात्र न्याय तर मिळाला नाहीच। मात्र जाणीवपूर्वक टाळाटाळ होत असल्या कारणाने मी हे आमरण उपोषण करीत आहे। याबाबत एक वास्तव बातमीपत्र झंझावात न्यूजने तहसीलदार यांच्याशी संपर्क साधून याबाबत विचारले असता पानन रस्ता करण्यासाठी पोलीस बंदोबस्त द्यावा लागतो। सध्या शिवजयंती कार्यक्रम असल्याने बंदोबस्त देता आला नाही। याबाबत जुन्नर पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी संबंधित तक्रारदार आजीबाई यांच्याशी चर्चा केली आहे, अशी माहिती तहसीलदार यांनी झंझावातशी बोलताना दिली। मात्र या प्रकरणावरून सरकारी काम आणि 6 महिने थांब हा आज प्रत्यक्षात आला। 6 वर्ष झाले मला रस्ता काय पांढर रस्ता आहे, तो माझा दोन्ही बाजूने बंद केला। एकाने घर बांधले, बराचसे बांधले, दुसऱ्याने पण बराचसे बांधले। तो पहिला गाडी रस्ता होता, पण आता मला तिथं पावलाट पण नाही जायला। माझ्या शेतातली सोयाबीनसुद्धा माझ्या जागेवरची वावरायचं, मी कशी ती काढायची? बाहेर गाडी रस्ताच नाही जायला। 100 फुटाच्या अंतरावर मला रस्ता जवळ आहे, पण ही रीती नाही। मग काय करू त्याला? तुमचं काम कोणाकडे आहे मावशी? कोणचं? तुमचं? तहसीलदाराकडे। मग तहसीलदार काय म्हणतात तुम्हाला? तहसीलदारांनी समोरच्या माणसांनी तहसीलदारांनी ज्या दिवशी मला निकाल दिला समोरची पार्टी त्यांच्या पैसे आले, निकाल तहसीलदारांनी परत हातात घेतला आणि मला म्हटले हा निकाल माझ्यावर राहून दे म्हटलं। म्हणून निकाले बाबांकडे त्यांची पत्र 2 आणून दिले तहसीलदाराला, तरी तहसीलदार मला रस्ता द्यायला मागत नाही आणि टाळाटाळ करीतो। या तारखेला होत्या त्या तारखेला आता पण उपोषणाला बसायचं म्हणजे आज माझी बिंद्री कापायला आली, मग तिथं जाता येता येत सुद्धा नाही। आणि जिथून मला तहसीलदारांना रस्ता दिला का तिथं बारीक ट्रॅक्टर पण जातो। तुमची काय मागणी आहे आता? मला रस्ता पाहिजे, पांढरा रस्ता रिकामा करून देणे। कुठले आहेत तुम्ही? उदापूर।